माझी मेडिकल करा, मी फॉर्म खाल्ला नाही. पुण्यातील शिवसेनेच्या त्या उमेदवारांनी हा दावा केलाय. उद्धव कांबळे या इच्छुकानं एबी फॉर्म खाल्ल्याचा आरोप आहे. मात्र मी फॉर्म खाल्ला नाही असा दावा आता उद्धव कांबळे यांनी केलाय. पुण्यात एका उमेदवाराचा एबी फॉर्म अन्य इच्छुक उमेदवारानं खाल्ल्याचा आरोप लगवण्यात आलाय. उद्धव कांबळे या इच्छुकानं मच्छिंद्र ढवळे या उमेदवाराचा एबी फॉर्म खाल्ल्याचा आरोप आहे. मच्छिंद्र ढवळेंच्या उमेदवारीबाबत आता निवडणूक आयोग निर्णय घेणार आहे. मात्र यावर शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार मच्छिंद्र ढवळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हो, क्षेत्रीकाल मला फोन आला की जरा वॉर्ड ऑफिसला या म्हणून. मी आपल्या गेल्यानंतर तिथल्या ज्या आरो मॅडम आहेत त्यांनी मला चर्चा करण्यासाठी आतमध्ये केबिनवर बोलवलं. आतमध्ये गेल्यानंतर त्यांनी मला एक सांगितलं सगळं की तुमचा जो प्रतिस्पर्धी आहे उद्धव कांबळे यांनी तुमचा फॉर्म एबी फॉर्म फाडलेला आहे. मी म्हटलं ठीक आहे, मला चर्चा कळली म्हटलं ती. पण अशी चर्चा मला कळली की तो फॉर्म फाडला ना, त्यांनी खाल्ला तो फॉर्म, अशी मला चर्चा कळली. तर ते म्हटले ठीक आहे, आता जे काय झालं माहीत नाही आपल्याला. मग म्हटलं मॅडम आता ह्याच्या पुढचं प्रोसिजर काय तुमची? तर मॅडमचं असं उत्तर आलं की बाबा तुम्हाला आता फक्त एक जनरल निवडणूक आयोग एक लेटर पाठवेल. आज सकाळी छाननी होती, 11 साडे 11 मी गेलो. छाननी माझी सक्सेस झाली. तिथं उद्धव कांबळे त्याला छाननीला पण नव्हता. त्याचा पण फॉर्म बहुतेक छाननी झालेला आहे. पण एक जनरल त्यांनी मला पात्र हे घोषित केलंय निवडणूक आयोगाने. मग मी आपल्या घरी निघून गेलो. नंतर तिथं काय झालं गोंधळ मला काहीच कल्पना नाही गोष्टी. त्या पक्षाची संस्कृती आणि कल्चर आहे. डुप्लिकेट एबी फॉर्म गिळणं. आता त्यांचे नेते पैसे गिळतात कोट्यावधी आणि फॉर्म गिळला त्या माध्यमातून. अशा अनेक गमती जमती यापुढे आपल्याला पाहायला मिळते निवडणुकीमध्ये. कारण हे डुप्लिकेट पक्ष आहेत सगळे. शिंदे गट असेल, भाजपा असेल, भारतीय जनता पक्षांना मुंबईची निवडणूक किंवा इतर महानगरपालिकांची निवडणूक जिंकण्यासाठी सुद्धा बाहेरचे लोक लागत आहेत. जगातला सगळ्यात मोठा पक्ष हे मी म्हणत नाही, त्यांचेच लोक म्हणतायत आमच्या उरावर उपरे आणून बसवले म्हणून. त्यांचेच कार्यकर्ते मंत्र्यांच्या गाड्या अडवून जाब विचारतायत. असे अनेक प्रकार निवडणुकीच्या काळामध्ये होतात. संताप असतो, राग असतो. प्रत्येक उमेदवार हा आपल्याला उमेदवारी मिळेल या आशेने असतो आणि ते काही चुकीचं नाहीये. पक्षासाठी काम करणारा उमेदवार जेव्हा आशक्षण येतात, जेव्हा हे ज्याला कार्यकर्त्याची निवडणूक म्हणतात ना, तर मग या निवडणुकीमध्ये त्यांचा तिकीट मागण्याचा हक्क जरूर आहे आणि त्यांनी ते मागितलं पाहिजे. आणि त्यावेळेला जर असा प्रकार घडला तर मला वाटतं तर संतापून झालेला तो उद्रेक आहे. जे काही आता वर्तमानपत्रामध्ये किंवा आपल्या मीडियावरती जे काही दिसतंय येत आहे की फॉर्म खाल्ला वगैरे तसला काही प्रकार औचित केलेला नाही मी. आणि राहिली गोष्ट की सगळ्यात महत्वाची गोष्ट की माझ्या वरिष्ठ पातळीवरती वरिष्ठांना आमच्या सचिव जे आहेत एकनाथ शिंदे साहेबांच्या आमच्या पक्षाचे जे मेन सचिव आहेत संजयजी मोरे साहेब, मी त्यांना विचारणा केली की मला काय जो फॉर्म देण्यात आलाय परत दुसऱ्याला कुणाला फॉर्म देण्यात आलेला आहे का? तर त्यांनी सांगितलं नाही, बिलकुल नाही, कुणालाही फॉर्म देण्यात आलेला नाही. मग मी पुणे शहरातल्या पदाधिकारी जे वरिष्ठ आहेत त्यांनाही विचारणा केली की फॉर्म दिला आहे का कुणाला दुसऱ्या कुठल्या पक्ष कार्यकर्त्याला? ते म्हणले बिलकुल नाही. आणि जो पण ढवळे वगैरे जे आहे मी त्यांना काय ओळखत नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.